दिवसेंदिवस मला रोजच अशी बोलू लागले किती ब्लॉक हवा आली अजून 10 मिनिटं आहे आणि आलं ऊन. आज तरी कमी आहे गरमी बऱ्यापैकी. सकाळी मी स्टॉप झाले होते, ॲक्शन केला त्यावेळेस मला जरा ब्रेक घेतला म्हणून गॅलरीत बघितलं तर आज एकदम असं आभाळ वातावरण होतं. इकडं पण पाऊस पडतोय का काय, कशाचा काय पाऊस नाही लागला, कडकडीत ऊन आहे. दिसतंय छत्री पण विसरली मी आज. दिवसा बघा किती छान दिसतंय, संध्याकाळचं त्याहून छान दिसतंय. छोटी बुर्ज खलिफा दाखवतो मला, काय म्हणतात त्याला मला माहित नाही, पण मी आपलं बुर्ज खलिफाच म्हणतो. आता मी चालली आहे घरी आणि आता वाजलेत 7:30-8 पर्यंत पोहोचल घरी. तुम्हाला एक सांगायचं होतं, हा जो सिग्नल आहे तिथं काम चालू आहे, तर तिथं असं बटन वगैरे काही दिलं नाही सिग्नलसाठी, त्याच्यामुळं गाड्या बघूनच रस्ता क्रॉस करावा लागतो. शक्यतो आपण मध्ये आलो ना तर गाड्या थांबवतात, पण काही काही लोक असतात ज्यांना जास्त नको काय बोलायला जाऊ द्या, त्यांच्याच देशात राहून आपण त्यांनाच नाव नाही ठेवायची. ठीक आहे. जे जास्त उशीर झाला होता, 8:15 झाले मला घरी पोहोचायला. तनिष्का, अन्वित आणि हर्षल एवढं टेन्शन मध्ये होते, त्यांनी तर एकदम जाळच काढला. पण मला पण उशीर झाला होता, त्याच्यामुळं मी विसरले की मी निघाली बाबा. अजिबात कमी भासत नाही आईची, बिलकुल पण नाही. आता वॉर्निंग दिली आहे, निघाली की मेसेज करायचा, पोचली की मेसेज करायचा. म्हणजे माझं आता वय काय, तरी पण करायचं, ते मी सांगितलं ते करायचं. हे समोर दिसतंय ना, हे गोल्ड सूक आहे. त्या दिवशी एक ब्लॉग बनवला होता मी पूर्ण, म्हणजे निघाल्यापासून ते घरी पोचेपर्यंत. पण काय झालं मोबाईलमध्ये, ते सगळं डिलीट झालं. म्हणजे घरी गेले मी, फ्रेश झाले आणि म्हटलं आता एडिट करावं. बघायला गेले तर सगळं एकदम ब्लँकच, काय बोलणार. आणि रेसिपी एक केली होती पावभाजीची, ती पण गायब. आणि माझी तब्येत पण बरी नव्हती, त्यामुळं ठीक आहे म्हटलं जाऊ दे, काय आता कायच करणार ना. सगळं करून बघितलं, सगळीकडं शोधलं, ChatGPT ला चेक केलं, तरी पण माझा एकही ब्लॉग सापडला नाही. मग 1 आठवड्यानंतर एक शूट केला, तेव्हा 2 दिवसामागे तो टाकला. आणि असं समजू नका की बाबा ही नॉनव्हेज खातीये बाहेर, इकडं पालखी आली आहे, हिला आहे की नाही काय, असं काही नाही आहे. आम्ही पण पाळतो समजलं की, आणि आई आहेच सांगायला. हे खूप आधी शूट केलेलं असतं, 2-3 दिवस तरी आधी शूट केलेलं असतं. मग एडिट करते मी, मला जसा वेळ मिळेल तसा, आणि मग सेंड करते मी डेट टाकून. वा, असं वाटतं याच्यात जाऊन बसावं. तुम्हाला दाखवते. छान असं कारंज, काय बोलायचं याला, फवारे काय बोलतात काय माहिती. ठीक आहे,
जे आहे ते आहे, पण वाऱ्याने इतकं छान ते चेहऱ्यावर येत आहे, थंड वाटतंय. हे असं मेन चौक असल्यासारखं आहे. हे असं इथं छोटे छोटे जागजागी मेन एरियामध्ये सुपर मार्केट असतात आणि हे असं छोट्या मुलांना खेळायसाठी ठेवलेलं आहे बाहेर, कारण मुलं जास्त वेळ एका ठिकाणी बसू शकत नाही. काय काय करतात. त्या दिवशी मी तुम्हाला एक गार्डन दाखवलं होतं ना, ते इथं आहे. त्याची मेन एंट्री इथून आहे. हे डे टू डे त्याच्या बॅक साईडला. मी लोकेशन टाकल त्याची, आणि एक दिवस मला जायचं आहे पण तिथे. आता मला असं वाटतं ह्या डे टू डे मध्ये जरा थोडीशी एक चक्कर मारून थंड होऊन बाहेर येते. मुलांना काही गरम होत नाही, काही नाही. सुट्ट्या लागल्यात, मस्त एन्जॉय चाललाय. पण झाडं, पण मला झाडं वाढवायची नाही आहेत, कारण मला इथे कायम राहायचं नाही, हे मला माहिती आहे. होती ती झाडं मी अशीच वाटून टाकली तिथे सोसायटीत. तर एका दिसत नाही. ऍक्च्युली तिथे आहे ICICI बँक, म्हणजे त्या पलीकडच्या लेनमध्ये आहे ना, जवळपास मला वाटतंय जेवढ्या इथं बँक आहेत वेगवेगळ्या, त्या सगळ्या आहेत त्या लाईनमध्ये. आज मी हे स्लीपर घालून आले, कारण मला शूजनी त्या गरमीमुळं त्रास व्हायला लागला. म्हणजे असं नाही का टाचाच्या तिथं कातडं जायला लागलंय, आणि आता ही चप्पल घालून मला सेम तसंच झालंय. आणि आता चालता येत नाहीये, हातात घेऊन चालू का काय काय करा ना. आज पहिल्यांदा हा सिग्नल मला लागलाय, नाही तर रोज मी येते ना, ग्रीन असतो आणि मी पटकन निघून जातो. पण आज मला थांबावं लागलं. भारी असते. आज मला माहिती होतं मला उशीर होणार आहे, त्याच्यामुळे मी आज स्वयंपाक करून आली. आता मस्त घरी जाऊन फ्रेश होणार आणि बघू एखादी मूवी बघणार आहे. आज कंटाळा आलाय. उद्या तर पुन्हा सुट्टी खायची, पण तरी पण हर्षलचा डबा करायला उठणार, तो गेला की परत झोपणार. तनिष्का मला म्हणत होती की उद्या मम्मी थोडंसं नाही का ते मिनी ब्लॉग वगैरे असतं, एकदा ट्राय कर. बघू सांगते का जमलं तर नाही. आयुष्यपत कसला घाम आहे, हा जर डोळ्यात गेला खूप खतरनाक झोंबत. लांब कसं धरायचं ना कॅमेरा, लागला कोणत्या गाडीला तर माझा मोबाईल पडन खाली. दिसतंय की दुबईची वाळू कसलं बावळसारखं काही पण दाखवतीये. हे असं काम चालू आहे, आणि ही झाडं तुम्हाला जागजागी सगळीकडे दिसतील. त्याला काय म्हणतात मला माहिती नाही. गाड्यांचं स्पीड पण लिमिटेड आहे. रस्ता मोकळा दिसला म्हणजे पळवायचे असं नाहीये. इथं एक सारखा स्पीड आहे, आणि अशा सायकल आहेत ज्या मी पण यूज करू शकते, पण मला नाही करायची, कारण मी कुठेतरी होल पडेल. आली मी असंच वेळासारखं काहीतरी बोलत बोलत. हीच ती बिल्डिंग जिथे मी दुबईला आले तेव्हा राहत होते, आणि हिच्या आजूबाजूला सगळं पाणी होतं. हे रस्ते सगळे पाण्यात होते. दुबई टॅक्सी कशी आहे, गर्दी. पुण्याला पण गर्दी, दुबईला पण गर्दी, आता सगळीकडे गर्दी. जेवढ्या पण ह्या अशा बिल्डिंग आहेत ना, इथं जास्त करून फॅमिलीच आहेत, कारण इथं स्कूल जवळ आहे, सुपर मार्केट जवळ आहे.
मेन रोड जवळ आहे. आणि हीच ती लिफ्ट जी अजून पण काम करत नाहीये. ना पलीकडची शी माझी केस हेअर वॉश केला होता, जाताना सोडून गेले आणि येताना वरती बांधून आली आहे. तिथे कोणी बघत नाही कोणाकडे. तुम्ही काय घातलंय, तुम्ही कसं चाललाय, तुम्ही काय बोलताय, कोणाला काही इंटरेस्ट नाहीये. आमच्या शेजारी कोण राहिलाय ना हे सुद्धा आम्हाला अजून माहिती नाहीये. आवाज पण येत नाही. आमचा आवाज जात असेल, आम्हाला हळू बोलायची सवय नाहीये. आणि ती काय अभिमानाची गोष्ट नाही, चेंज करायचं आहे, पण आता हळूहळू चेंज होणार ना गोष्टी, एवढ्या लगेच होत नाही. तिथं माझ्या बरोबरचे एक फिलिपिन आहे, एक कुठलं आहे बरं, काय सांगितलं होतं त्याने, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणची आहे. तर जास्त करून मी हिंदीच बोलते त्यांच्याशी. आणि आज एक मुलगी मला भेटली, तर ती मराठी बोलत होती. म्हणजे ती मला बोलली की मराठी बोलते मी म्हणलं बरं झालं तू भेटलीस. म्हणलं मला असं तुंबल्यासारखं झालं होतं. मग मी तिच्याबरोबर मराठी बोलायला लागले ना, तर माझे सर वेडे झाले. मला म्हणायला लागले की प्लीज असं बोलू नका तुम्ही दोघी एकमेकांबरोबर. की मला असं वाटायला लागलं की मी काय शिकलोय, म्हणजे एकदम असं काही शिकलो नाहीये मी, एकदम असं स्वतःला खूप कमी समजायला लागलोय. मला तुम्ही काय बोलता ते समजतच नाही, असं त्यांना म्हणायचं होतं. आणि मी मराठी बोलत होते ना तिच्याशी. आता घरात तर मी बोलते मराठी, पण तिच्याशी मराठी बोलताना मला असं वाटत होतं की किती वर्षानंतर मी मराठी बोलतेय. असं होत नाही, पण झालं असं. ठीक आहे, चला मी पोहोचली आता घरी. बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जशी आमची बिल्डिंग आहे, नाव नाही सांगणार कारण हा ब्लॉग कुठं फिरतोय माहित नाही. वा, खालीच आहे. अख्खी भिजली आहे. अशी माझी आंघोळ झालेली आहे, परत एकदा आंघोळ करायची घरी जाऊन. खतरनाक पॅसेज आहे. अजिबात बाहेर कोण नसतो, काही नसतं. पाणी बॉटल अशी बाहेर ठेवायचं, संपलं गॅस. चिंगा काल तर लय विद्या नावाने ओरडत होता. मला वाटलं तुम्हाला घ्यायला येणार आहे, एवढं माझी चौकशी केलीस. नको, ठीक आहे, तर का